मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया होममेड चायनीज भेळची रेसिपी। सुरुवात करू या रेसिपीला। सर्वात आधी आपण या रेडीमेड नूडल्स घेतलेले आहे। या मैद्याच्या असतात तेव्हाच हे नूडल्स भेळ बनते। सर्वात आधी आपण पातेल्यामध्ये पाणी घेऊन उकळवून त्यात या नूडल्स घालून शिजवून घ्यायचे आहेत। जास्त नाही, मीडियम शिजवायच्या। यानंतर यातील पाणी काढून कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचा आहे। आता आपण या नूडल्स तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने या नूडल्स तळून घ्यायच्या। याचा आकार कुरडईप्रमाणे तयार होतो। एक बाजू तळून झाल्यानंतर आपण ही बाजू पलटवून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून या कच्च्या राहणार नाहीत। अशा प्रमाणे सर्व नूडल्स आपण तळून घ्यायचे आहेत। यानंतर या आपण थंड झाल्यानंतर हाताने तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ज्याप्रमाणे शेव दिसते तसेच। आता आपण खलबत्त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आले घेतलेले आहे, हे आपण कुटून घ्यायचे आहे। यानंतर कढईमध्ये तेल घालून यामध्ये शिमला मिरची, कांदा फ्राय करण्यासाठी घालावे। या दोन्ही वस्तू फ्राय झाल्यानंतर आले आणि लसूण आपण जाडसर वाटून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे। यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तोही परतवून घ्यायचा। टोमॅटो नंतर आपण कोबी घालणार आहोत। कोबी घालण्याआधी तो स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचा आहे, नंतरच या जिन्नसमध्ये घालायचा आहे। हे सर्व जिन्नस परतवून झाल्यानंतर कढईमध्ये शेवसारखे आपण तयार करून ठेवलेले आहे त्यावर हे जिन्नस घालून घ्यायचे। यानंतर रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप घालून घ्यायचे आहे। आपल्या आवडीनुसार वापरायचे आहे हे सर्व जिन्नस। यानंतर लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार घालायची। आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। यानंतर कांद्याची पात घालून घ्यायची आहे, ही सुद्धा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच घालायची। आता सगळे शेवटी हे सर्व जिन्नस आपण एकजीव करायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने एकजीव झाल्यानंतर अतिशय सुंदर कलर हे चायनीज भेळला येतो। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। अशा प्रकारे आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे। आजची चायनीज भेळची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा।